गोळीबार प्रकरणात 8 गुन्हेगारांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या। कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद दाखल। कोपरगाव शहरात गुरुवारी सायंकाळी 5च्या सुमारास भर दिवसा गोळीबार झाल्याच्या घटनेने कोपरगाव हादरले होते। पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सदर गोळीबारची घटना घडली होती। माहिती मिळताच पोलिसांनी सदर ठिकाणी धाव घेऊन पंचनामा व इतर कायदेशीर कारवाई करत रात्री उशिरा याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून यात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे नाझीम इस्लाउद्दीन शेख, एजाज अन्सार मनियार, सागर उर्फ मोद्या रामदास मंजूळ, अजर इस्लाउद्दीन शेख। दुसरा गट अटक आरोपी दादा मोरे, रवी बनसोडे, बाळू पगारे, अमर भोसले आदी आरोपींवर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 109(1), 126(2), 352, 352(3), 3(5) क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कलम 7, आर्म ऍक्ट कलम 3(25), 3(27) प्रमाणे परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अटक केलेल्या आरोपींना शुक्रवारी 20 रोजी न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्यांना 4 दिवसीय पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे। या घटनेचा अधिक सखोल तपास पोलिसांनी सुरू केला असून लवकरच यात अजून गुन्हेगार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। काल 19 सप्टेंबर 2024 रोजी कोपरगाव शहरात संध्याकाळच्या वेळेला एक गोळीबाराची घटना घडलेली होती। त्याच्यामध्ये जे आपण माहिती निष्पन्न केलेली आहे पुढील तपासात, त्याच्यामध्ये 2 गटांमध्ये ही गोळीबाराची घटना घडून आलेली आहे आणि याच्यामध्ये जे आहेत हे सर्व गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असून याच्यामध्ये आपण दोन्ही गटातील एकूण 8 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। याच्यामध्ये एका गटाचे 4 लोक आहेत आणि दुसऱ्या गटाचे 4 लोक आहेत आणि यांच्यामध्ये पूर्ववैमनस्य होते, त्याच्यातून त्यांच्यात काही वाद होते। त्या अनुषंगाने आपण आता आरोपींना आज मान्य न्यायालयात हजर करत आहोत आणि त्यांनी जे हे कृत्य घडलेलं आहे गोळीबाराचं, याच्यामध्ये आपण दोन्ही गटांवर जे खुनाचा प्रयत्न तसेच आर्म ऍक्ट कलम 3(25) याच्यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास आपण करत आहोत। यांनी हे हत्यारे कुठून आणली होती आणि यांचे आणखी कोण साथीदार आहेत याचा आपण तपास करत आहोत।